नमस्कार. सरकारी मदत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी येतात नाही का? पण आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी थोडी वेगळी आहे. यात एक साडी, हो एक साडी, फक्त एक कापड न राहता सरकारी मदतीचे एक मोठं प्रतीक बनते. चला तर मग या अनोख्या योजनेची संपूर्ण गोष्ट आपण समजून घेऊया. तर सगळी गोष्ट सुरू होते एका साडीपासून, पण पाहता पाहता ती एका मोठ्या व्यवस्थित सरकारी वितरण प्रणालीचा भाग बनते. हा प्रवास नेमका कसा होतो, चला पाहूया. सगळ्यात आधी या योजनेचा मूळ उद्देश काय आहे? सरकारला यातून नेमकं काय साध्य करायचं आहे? चला यामागची मूळ कल्पना समजून घेऊ. ही मदत समाजातल्या अगदी शेवटच्या घटकापर्यंत, म्हणजे ज्यांना सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावी, यासाठी ही योजना खास अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी तयार केली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जे सर्वात गरीब आहेत त्यांच्यासाठी. तर या योजनेचं वचन काय आहे? अगदी सरळ आणि सोपं. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षातून एकदा एक साडी मोफत मिळणार. खरं तर ही योजना मागच्या वर्षीपासूनच सुरू आहे, पण आता तिला आणखी मोठ्या प्रमाणावर राबवलं जात आहे. पण एक प्रश्न येतोच, ही मदत देण्यासाठी सरकार वर्षाची हीच वेळ का निवडतं? यामागे काही विशेष कारण आहे का? हो, यामागे एक विचारपूर्वक निर्णय आहे. हे वाटप मुद्दामून उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराईच्या काळात केलं जातं. त्यामुळे ही मदत फक्त एक सरकारी वस्तू राहत नाही, तर ती एका योग्य वेळी मिळणारा भावनिक आणि सांस्कृतिक आधार बनते. कारण याच काळात सण समारंभांमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण असतो, आणि अशा वेळी मिळालेली ही साडी गोरगरीब कुटुंबातील महिलांसाठी खरोखरच एक मोठा आधार ठरते. आता सर्वात महत्त्वाचा भाग, ही साडी गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचते तरी कशी? ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे आपली परंपरा आणि आजचं आधुनिक तंत्रज्ञान एकत्र काम करतात. इतकं मोठं काम करायचं म्हणजे एक जबाबदार संस्था हवी, बरोबर? त्यासाठीच सरकारने राज्य यंत्रमाग महामंडळाला नोडल एजन्सी म्हणून नेमलंय. म्हणजे काय, तर साडी खरेदी करण्यापासून ते ती लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंतची सगळी जबाबदारी या एकाच संस्थेची आहे. ही प्रक्रिया खूप रंजक आहे. बघा, कारखान्यातून साडी तयार होते, मग ती थेट महामंडळातून जिल्ह्यात, तिथून तालुक्यात आणि मग आपल्या जवळच्या रेशन दुकानांपर्यंत पोहोचते. म्हणजे एका सुसूत्र पद्धतीने ती थेट कुटुंबापर्यंत येते. आणि हो, हे सगळं वाटप पारदर्शकपणे व्हावं, यात कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. म्हणजे जसं रेशन मिळतं तसंच ई-पॉस मशीनवर व्यवहार नोंदवला जातो. यामुळं साडी योग्य व्यक्तीपर्यंतच पोचते याची खात्री करता येते. आता तुम्हाला वाटेल की ही योजना किती मोठी असेल. चला, याचा अंदाज घेण्यासाठी आपण फक्त एकाच जिल्ह्याचे आकडे पाहूया. हे आकडे पाहिले की या योजनेची व्याप्ती आपल्या लक्षात येईल. हा काही छोटा मोठा उपक्रम नाहीये, तर हा एक खूप मोठा कार्यक्रम आहे. आणि तो आकडा आहे तब्बल 1,76,605. हो, 1,76,605 साड्या. आणि हे फक्त एका जिल्ह्यात. आता विचार करा, संपूर्ण राज्यात हा आकडा किती मोठा असेल. अविश्वसनीय आहे नाही का? थोडक्यात सांगायचं झालं तर ही योजना म्हणजे आपल्या पारंपरिक मदतीच्या भावनेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. यात लोकांच्या भावनांचा आदरही आहे आणि कामात पारदर्शकताही आहे. एक सुंदर मिलाप आहे हा. आणि हा सगळा उपक्रम आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करतो की जेव्हा परंपरा तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा काय घडतं? सरकारी योजना अधिक प्रभावी आणि मानवी बनवण्यासाठी जुन्या आणि नव्या कल्पनांना एकत्र आणणं हेच आपल्या योजनांचं भविष्य असू शकतं का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे.